नमस्कार, आपण पाहत आहात नवमहाराष्ट्र. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक झाल्याची घटना समोर आली आहे. कीर्तनकार संग्राम भंडारे आणि त्यांच्या साथीदारांनी आळंदी परिसरात लवांडे यांना गाठत त्यांच्या अंगावर शाईच्या बाटल्या फेकण्यात आल्याचा आरोप आहे. यावेळी लवांडे यांना धमकीही देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या शाईफेकीचा व्हिडिओ समोर आला असून तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आता संग्राम भंडारी महाराज यांनी केलेल्या कृत्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप आणि मंत्री निलेश राणे यांनी महाराजांचे समर्थन करत त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. संग्राम जगताप म्हणाले की, मी हभप संग्राम बापू भंडारे यांचे अभिनंदन करतो आणि समर्थ देखभाल करतो. त्यांनी पांनी अत्यंत उत्कृष्ट प्रकारे आपल्या भावना व्यक्त केल्यात. त्यांनी जे केले त्या मागची भूमिका आपण लक्षात घेतली पाहिजे. महाराष्ट्राची आणि देशाची एक वेगळी परंपरा आहे. या परंपरेमध्ये आपल्या धर्माची पताका घेऊन जात असताना अनेक लोकांनी आपलं संपूर्ण जीवन धर्माकरिता समर्पित केले आहे. मात्र कोणीतरी उठतो आणि एखाद्या अधिकाऱ्यांसारखी यादी वाचतो. त्यामुळे बापूंनी जे केलेले आहे, त्याचे आम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने अभिनंदन करतो. त्यांनी अत्यंत योग्य भूमिका बजावली. या लोकांना हिंदू धर्माविरोधात बोलायला कोण सांगत हे देखील लोकांसमोर यायला हवं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तू मला म्हणायचं होतं काय, तुला घुसखोर म्हणायचं होतं ना, घुसखोर म्हटलं असतं तरी चाललं असतं. तू गुरुवार्यांना बोलायचं नव्हतं. तू आमचं सर्वस्व आहे, ते सर्वस्व आहे आमचं. आमचं सर्वस्व आहे ते. लवांड्या अजून तू लवांड्या, तू परत गुरुवार्यांना जर बोलला ना, तू लक्षात ठेव, आम्हाला काय भिडायचंय ते भीड. लवांड्या आमचे आई बाप आहे, ते आमचं सर्वस्व आहे. लवांड्या सर्वस्व आहे आमचं ते. लवांड्या आमचं नादी लागू नको. कारण का त्या लवांडेने आमच्या साधू संतांबद्दल, आमच्या हिंदू धर्माच्या महाराजांबद्दल जे काय अपशब्द वापरले, त्या दृष्टिकोनातून हिंदू समाजामध्ये हा राग, ही चीड निर्माण होणं साजेशी आहे. मग लवांड्याने आपला थोबाड थोडं बंद केलं असतं. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये राहूनच अगर आमच्या साधू संतांवर अगर अशा पद्धतीने कोण खालच्या दर्जाची टीका करण्याची हिंमत होत असेल, तर असे कार्यक्रम अपेक्षितच आहेत. शेवटी हिंदुत्वादी विचाराचे आम्ही सगळेजण लोक आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस, BJP, शिवसेना हे नंतर, मुळात आम्ही हिंदू आहोत. आणि हिंदू असताना आमच्या धर्माला वाढवण्यासाठी, धर्माचा आशीर्वाद देणारे जे आमचे धर्मगुरू आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये कोणीही अगर अपशब्द वापरत असेल, तर हा ये तो सिर्फ झाकी आहे, पुरा पिक्चर बाकी आहे. एवढं लक्षात ठेवावं आणि अवकातीत राहावं. चुकीची गोष्ट नाही. कारण का शेवटी आपल्या हिंदू राष्ट्राला भक्कम करण्यासाठी जे काही मार्गदर्शन आमच्या हे साधू संत आम्हाला देतात, ते मार्गदर्शन सकारात्मक पद्धतीने घेऊन आपला हिंदू राष्ट्र हा अजून भक्कम कसा होईल, त्या दृष्टिकोनातून सगळ्या जणांनी विचार करावा. कशामुळे झाली मला प्रथमतः मी हरिभक्त परायण संग्राम बापू भंडारे यांचं अभिनंदनही करतो आणि त्यांचं समर्थनही करतो की अत्यंत उत्कृष्ट प्रकारे त्यांनी आपल्या भावना आज व्यक्त केलेल्या आहेत. आणि त्यांनी जे काही काळं फासलं, तर ते करत असताना त्यांनी यांच्या मागची भूमिका आपण लक्षात घेतली पाहिजे की कुठंतरी महाराष्ट्राची, देशाची एक वेगळी परंपरा आहे. आणि ह्या परंपरेमध्ये आपल्या धर्माची पताका ही घेऊन जात असताना या अनेक लोकांनी कुठंतरी आपलं संपूर्ण जीवन धर्माकरता समर्पित केलं आणि आज नाही केलं. हे गेल्या 30-40 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी काही लोकांनी अगदी कुठलंही कुटुंब न बघता ते स्वतःचं संपूर्ण जीवन फक्त भगव्या ध्वजाकरता समर्पित केलं आहे, धर्माकरता समर्पित केलं आहे, पांडुरंगाकरता केलं, प्रभू रामचंद्राकरता केलं आहे. आणि हे करत असताना कुणीतरी उठतो, जो पक्ष कुठंच नाही, कशातच नाही, कुणीतरी याचा माणूस उठतो, त्यालाही कुणी खात नाही, पण तो उठून डायरेक्ट असा यादी वाचतो जसं काय त्याला कुठला तरी अधिकार, कुणीतरी शासकीय अधिकारी असा का दिला, एखादा कुणीतरी इन्कम टॅक्सचा अधिकारी असेल, तर कुठला पोलीस आयुक्त आहे आणि तो गुन्हेगारांची यादी वाचतो. अशा प्रकारे यादी वाचण्याचं काम त्या व्यक्तीने केलं
आणि त्यामुळे बापूंनी जे केलं आहे तर बापूंचा आम्ही खऱ्या अर्थानं एक हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं सकल हिंदू समाजाच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो की अत्यंत योग्य भूमिका ही बापूंनी बजावली, योग्य रीतीने त्याचं केलं. आणि इथून पुढच्या काळामध्ये असं जर कुणी या साधू संतांबद्दल जर बोलत असेल, बापूंनी त्यांच्यावर वैयक्तिक त्यांचं नाव घेतलं म्हणून नाही केलं, पण बापू ज्या लोकांना आदर्श मानतात, या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक लोकांना आदर्श मानतात, ह्या लोकांच्या बद्दल बापूंच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्यामुळं बापूंनी आज कुठेतरी ह्या पद्धतीनं कुठेतरी आपला एक निषेध व्यक्त केलेला आहे. त्यामुळे बापूंचं आम्ही समर्थन करतो. आणि हे जे लोक बोलणारे आहेत यांना बोलायला कोण लावतं, धर्माबद्दल बोलायला कोण लावतं, धर्माच्या विरोधात बोलायला कोण लावतं, याचा देखील कुठेतरी आता जनतेसमोर या लोकांचा चेहरा सुद्धा समोर येणं गरजेचं आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.